पंतप्रधान मोदींकडून हिमाचल आणि पंजाबमधील पूरग्रस्त भागाची पाहणी। पंजाबमध्ये पाऊस आणि पुरामुळे सर्वात जास्त नुकसान। अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली। कुटुंबात पती आणि पत्नी दोघांच्याही नावे शेती असल्यास पत्नीला स्लॅब मिळणार। पीएम किसान योजनेच्या मानधन पद्धतीत बदल। राज्यातील 60,000हून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका। सरकारी वनजमिनी बळकावल्याप्रकरणी एसआयटी स्थापन। शिरसाटांचा समावेश असलेल्या 5,000 कोटींच्या सिडको जमीन घोटाळ्याचीही चौकशी होणार। आमदार रोहित पवारांनी मुख्य सचिवांची भेट घेत एसआयटी चौकशीची मागणी केली होती। संयुक्त किसान मोर्चाचा 17 सप्टेंबरपासून विदर्भ दौरा। शेतकरी आत्महत्येचं केंद्र बनलेल्या विदर्भात संयुक्त किसान मोर्चाचे केंद्रीय नेते दौरा करणार। शेतकऱ्यांना भेटून लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी दौऱ्याचं आयोजन। जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेचं उद्या राज्यव्यापी आंदोलन। मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात आंदोलन करण्यात येणार आणि महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते या आंदोलनाला उपस्थित असणार। वसई विरारचे माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवारांची हायकोर्टात धाव। मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात पुरेसे पुरावे उपलब्ध नसतानाही अटक केल्याचा याचिकेत दावा। तर ईडीने केलेली अटक चुकीची आहे, कायद्याचा गैरवापर करणारी अनिल कुमार यांची प्रतिक्रिया। डोंबिवली बेकायदा रेरा घोटाळा प्रकरणाची बातमी आहे। 65 इमारतींना केडीएमसीने नोटीस दिल्यानंतर समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीवर होणारी कारवाई तुर्तास तरी थांबवली। पालिकेच्या आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर पोलीस बळाचा वापर करून ही कारवाई करण्यात येईल। बिहारमधील मतदारांच्या ओळख निश्चितीसाठी 12वे विहित दस्तावेज म्हणून आधारचा समावेश करावा। मतदार याद्यांच्या फेरतपासणीसाठी म्हणजेच एसआयआर प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला हे निर्देश। मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील टीसींचा एसी लोकलमध्ये वावर वाढला, मात्र फर्स्ट क्लास डब्याकडे दुर्लक्ष। त्यामुळे फर्स्ट क्लास डब्यात फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ। आरामदायी प्रवासासाठी जास्त पैसे मोजणाऱ्या पाझरक प्रवासी मात्र यामुळे संतप्त। एमएसआरडीसीचा कारभार लवकरच दादरमधून। वांद्रे रिक्लेमेशन येथील एमएसआरडीसीचे मुख्यालय लवकरच रिकामं करण्यात येणार। मुख्यालयाची नवीन इमारत पूर्ण होईपर्यंत एमएसआरडीसी भाडेतत्वावरील जागेतून कारभार पाहणार। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी 62% अधिक जमिनीची संमती। तर 1600 शेतकऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाला पत्र संमतीसाठी 18 सप्टेंबरपर्यंत मुदत। नैसर्गिक आपत्तीमुळे 5 दिवसांसाठी थांबवण्यात आलेली चारधाम यात्रा शनिवारपासून पुन्हा सुरू। पाऊस आणि भूस्खलनाची पर्वा न करता दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स। 60 कोटींच्या गुंतवणूक प्रकरणात फसवणूक केल्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला समन्स। 15 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विरोधात लुकआउट नोटीस जारी। आयुष कोमकर हत्याप्रकरणी 8 आरोपींना अटक। अद्याप 5 आरोपी फरार। पुणे पोलिसांची माहिती। यश पाटील, अमन पठाण, अमित पाठोळे, सुजल मिरगुळ यांची हत्या प्रकरणात सहभाग। पोलिसांची माहिती।